माता की जय, वंदे भारत माता की जय। पहलगाम येथील घटनेचा दत्तनगर येथील सर्वपक्षीय वतीने जाहीर निषेध। जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकावर अतिरेक्यांनी भ्याड हल्ला करून त्या हल्ल्यामध्ये जवळपास 30 पर्यटक मृत्युमुखी पडले। हा हल्ला पाकिस्तानी पुरस्कृत अतिरेकी हल्ला असून हा हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी व केंद्र सरकारने दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करावा व ज्या ठिकाणी पर्यटन स्थळ आहे त्या ठिकाणी राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी पर्यटकांची काळजी घेऊन पोलीस बंदोबस्त वाढवावा अशी मागणी यावेळेस करण्यात आली व या मागणीचे निवेदन श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक दीपक मेढे यांना आज दत्तनगर येथे पोलीस चौकी येथे आज सर्व पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले। पाहूया खास रिपोर्ट। काश्मीर खोऱ्यामध्ये पहलगाम या ठिकाणी अतिरेक्यांनी आपल्या पर्यटकावर जो भ्याड हल्ला करून अमानुष असं त्यांची मारहाण करून त्यांना मारण्यात आली आणि खरं तर अतिशय दुर्दैवी घटना या आपल्या देशाच्या दृष्टीने घडलेली आहे आणि आपल्या पर्यटकांना याच्यात आपला जीव गमवावा लागला। खरं तर ही घटना घडत असताना त्यांचं कुटुंब त्यांच्याबरोबर होतं आणि त्यांच्यासमोर त्यांना मारण्यात आलं। तर अतिशय भयानक घटना या कुटुंबाच्या दृष्टीने सुद्धा घडलेली आहे। खरं तर आपल्या सगळ्यांच्याच वतीनं या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि आपल्या देशाने याच्यावर कठोर कारवाई करून या हल्लेखोरांना हे जे अतिरेकी आहेत त्यांना धरून कडक शासन करून त्यांना फासावर लटकवलं पाहिजे किंवा आहे त्याच ठिकाणी त्यांना पकडून त्यांना मारलं पाहिजे अशा प्रकारची शासनाला विनंती करतो। आज आम्ही सर्वपक्षीय जम्मू काश्मीर येथील जे पहलगाम येथील जे घटना झाली, निष्पाप पर्यटकांचा ज्या अतिरेक्याने जीव घेतलाय त्याचा निषेध व आत्महत्येवर कठोर कारवाई व्हावी यासाठी दत्तनगरमधील सर्व पक्षातील नागरिकांनी इथं आपलं दत्तनगर पोलीस चौकी येथे पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे साहेबांना निवेदन दिलं तर त्या अतिरेक्यावर कठोर कारवाई व्हावी आणि यांना भरपूर श्रद्धांजली वाहिलेली आणि माझी शासनाला विनंती का ज्या ज्या पर्यटन स्थळ असेल तिथं पोलीस बंदोबस्त वाढवून निष्पाप लोकांना जीव वाचावा अशी आपल्या विनंती करतो। जम्मू काश्मीर या ठिकाणी पहलगाम या पर्यटन स्थळी अतिरेक्यांनी जो हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये जे आपले भारतीय नागरिक शहीद झाले त्यांना प्रथम श्रद्धांजली अर्पण करतो। जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। असे हल्ले व्हायला पाहिजेत, हे हल्ले थांबले पाहिजे, परंतु काही लोकांना भारत देशामध्ये जी एकी देखत नाही आणि त्या जाती धर्माच्या नावाखाली त्यांना ती करण्याचा प्रयत्न आहे। पण आपण एक भारतीय नागरिक म्हणून विज्ञान नागरिक म्हणून आपण जागरूक राहिलं पाहिजे आणि या गोष्टीपासून आपण लांब राहिलं पाहिजे। अतिरेक्यांनी जो हल्ला केला आता त्यांचं आपले भारतीय सैनिक त्यांचा शोध घेत आहेत, त्यांना ज्या ठिकाणी पण सापडतील त्या ठिकाणी त्यांना गोळ्या घालून त्यांना ठार मारलं पाहिजे यांची सर्व नागरिकांची इच्छा आहे। पुन्हा एकदा मी त्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। पहलगाम या ठिकाणी झालेल्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याचा मी प्रथमतः निषेध करतो आणि या भ्याड हल्ल्यामध्ये ज्या अतिरेक्यांनी हा भ्याड हल्ला केला त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करतो। जम्मू काश्मीर या ठिकाणी पहलगाम या पर्यटन स्थळी जो अतिरेक्यांनी भ्याड हल्ला करून महाराष्ट्रातील काही पर्यटक तसंच देशभरातील जे पर्यटक आहे त्यांना अमानुष असा गोळीबार करून अनेक पर्यटक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले। त्या अतिरेकांचा या ठिकाणी जाहीर निषेध करून मी त्या ठिकाणी मृत्यू पावलेल्या सर्व भारतीय पर्यटकांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो। जी घटना जम्मू काश्मीरमध्ये घडली त्याचा मी प्रथम निषेध करतो आणि ज्या अतिरेक्यांनी हा हल्ला केला त्यांना दिस्तक्षरी गोळ्या घालून जागेवर त्यांचं काम तमाम करावं अशी शासनास विनंती करतो। झालेल्या घटनेचा मी निषेध करतो। काश्मीर खोऱ्यामध्ये पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी जो पर्यटक स्थळावर जो हल्ला केला त्या हल्ल्याचा आम्ही या घटनेचा तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करतो आणि भारताने संरक्षण त्यांनी जबाबदारी घेऊन ज्या अतिरेक्यांना पकडल्यानंतर त्यांना जागेवर ठार मारलं पाहिजे हीच त्यांना मी तरी मंगळवारी पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो। सर्वसामान्यांसाठी आणि पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून आपण जम्मू काश्मीरला ओळखत असतो आणि सर्वसामान्य पर्यटक तिथे ये जा करत असतात आणि
जम्मूचा जो इन्कम सोर्स आहे किंवा जी व्यवसायाची व्यवस्था आहे तर सर्वाधिक तिथं उत्पन्न टुरिस्ट किंवा पर्यटनाच्या माध्यमातून तिथं चांगलं त्यांना उत्पन्न मिळत असतं. त्यावरच बऱ्याचशा काश्मीरी लोकांची उपजीविका चालत असते आणि अशातच त्या ठिकाणी काही अतिरेक्यांनी तब्बल 27 ते 28 जणांना ठार केलं. या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो. माजी बांधकाम सभापती बाबासाहेब दिघे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नानासाहेब शिंदे, भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर, माजी सरपंच PS निकम, तंटामुक्ती अध्यक्ष रवी अण्णा गायकवाड, माजी सरपंच सुनील शिरसाट, ग्रामपंचायत सदस्य प्रेमचंद कुंकुलोळ, सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे, सुरेश जगताप, किरण खंडागळे, जनाभाऊ खाजेकर, शहाजान बागवान, किरण आमोलिक, शिवलकर पंकज, बागुल प्रदीप गायकवाड, रमेश लक्ष्मण बाहुले, ज्ञानेश्वर ढोकळे, भाऊसाहेब जाधव, संजय ढोकचवळे, सचिन राठोड यावेळी सर्वांनी पाकिस्तान मुर्दाबाद, अतिरेक्यांना फाशी द्या, शिक्षा द्या अशा घोषणा देण्यात आल्या व शेवटी मृत्युमुखी पडलेले निष्पाप पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली 2 मिनिटं वाहण्यात आली. आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी दर्शन बारसे. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.